नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन NLM राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तो बदल असा आहे की नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत आपण जे जमिनीच्या मालकी संदर्भातले किंवा रेंट ॲग्रीमेंट आपण जोडत होतो त्याबाबत काही क्लिअरिफिकेशन करण्यात आलेले आहेत आणि त्याने या योजनेच्या अंतर्गत जे काही अर्ज करत आहेत जेव्हा अर्ज आपण केलेले असतील आणि ते अंडर प्रोसेस असतील त्याच्यावर या गोष्टीचा खूप मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे हे बदल काय आहेत ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, ते आपण समजून घेऊयात। याआधी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत आपण ॲप्लिकेशन करताना जर आईवडिलांच्या नावाने किंवा पत्नीच्या नावाने पती पत्नी एकमेकांच्या नावाने जमीन असेल तर आपण फक्त त्याचं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र घेऊन जोडत होतो, किंवा जर इतर तिरेत व्यक्तीच्या जो आपल्या कुटुंबातला घटक नाही आहे अशा व्यक्तीच्या नावावर जर जमीन असेल तर अशा वेळी आपण काय करत होतो की आपण त्यावेळी नोटराइज रेंट ॲग्रीमेंट त्यासोबत जोडत होतो साधारणतः 10 वर्ष कालावधीचं। परंतु ते यापुढे चालणार नाही आहे। यापुढे जर आईवडिलांच्या नावाने किंवा पतीच्या नावाने अर्ज करायचा असेल, पत्नीच्या नावावर जमीन असेल किंवा पत्नीला अर्ज करायचा असेल आणि पतीच्या नावावर जमीन असेल, अशा कंडिशनमध्ये आईवडील किंवा पती पत्नी यांच्या नावावर शेतजमीन असेल आणि त्या जागेवर आपण प्रोजेक्ट उभारणार असू तर अशा वेळी आपल्याला रेंट ॲग्रीमेंट करावं लागेल आणि ते नोटराइज असणं आवश्यक आहे। त्याचा कालावधी हा 15 वर्षापर्यंत कमीत कमी असला पाहिजे, हे या योजनेअंतर्गत कंपल्शन केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे। त्याच पद्धतीने जर आपण तिरेत व्यक्तीच्या जमिनीवर आपला प्रोजेक्ट उभारणार असू अशा वेळी आपल्याला रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट 15 वर्ष कालावधीचं रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट हे अंडरलाईन करून आपण लक्षात घ्या। जर तिरेत व्यक्तीच्या जागेवर आपण प्रोजेक्ट उभा करत असू तर आपल्याला हे रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट 15 वर्ष कालावधीचं जोडावं लागेल। त्याचवेळी आपल्याला या योजनेअंतर्गत आपण जो काही अर्ज केलेला आहे तो अर्ज मंजूर होईल आणि त्याची प्रोसेस पुढे होईल। त्यामुळे हे दोन अत्यंत महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि जे आवश्यक होते, मला देखील असं वाटतं, ते बदल या योजनेअंतर्गत झालेले आहेत। ते बदल आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। जर आपण ॲप्लिकेशन केलं असेल, ते अंडर प्रोसेस आलं असेल तर भविष्यात आपली त्या पद्धतीची त्रुटींची पूर्तता करण्यासंदर्भात सांगितलं जाऊ शकतं। त्या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर व्हावं। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनबाबत अजून काही माहिती घ्यायची असेल तर याबाबत आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आधी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही चेकआउट करा। त्या योजनेविषयी तुम्हाला सविस्तर माहिती होईल। यातले अर्ज मॅक्झिमम अर्ज का नामंजूर होतात या संदर्भात सुद्धा आपण एक 10 कारणं कुठली आहेत याची माहिती देणारा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो अवश्य बघा, जेणेकरून आपलं ॲप्लिकेशन केल्यानंतर रिजेक्ट होण्याचे कुठे कुठे चान्सेस आहेत ते तुम्हाला समजून येईल। ते प्रिपरेशन करून तुम्ही ती गोष्ट आतापासून अवॉइड करू शकतात। त्याच पद्धतीने जर तुम्हाला नॅशनल लाईव्हस्टॉक योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आमच्या व्यावसायिक सेवा घेऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात। आम्ही त्या योजनेसाठी अर्ज करण्यासंदर्भात, DPR बनवण्यासंदर्भात, डॉक्युमेंट्स पूर्तता करण्यासंदर्भात तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य देऊ। आपल्याला या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती होईल। आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी, त्यातली माहिती मिळवण्यासाठी, अपडेट्स घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळेल। आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद।